आता यल्लम्माला लोक जातात, काही लोक 500 रुपये देतात, काही 200 देतात, काहींना 1.5 तास लागतंय, काहींना 2 तास लागतंय. म्हणजे जसं जो पैसे देईल त्या हिशोबाने त्यांना त्या मंदिरात दर्शन घेताना तास लागतोय, हे लक्षात ठेवा. पण मुळात पैसे देऊन दर्शन करणं चुकीचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे वेळ होणार दर्शनाला गेलोय म्हटलं तर. तुम्हाला लवकर लवकर दर्शन पाहिजे असतंय, लवकर लवकर घरी जायचं, मग जाता तरी कशाला, जाऊ नका. कारण पहिलं तुम्ही मंदिरात पाय ठेवल्याबरोबर अधर्म करता. म्हणजे काय, पैसे देता, 500 असो, 200 असो, 1000 असो, देता कोणाला, जो तुम्हाला रांगेतून शॉर्टकट नेऊन देवीच्या गाभारापर्यंत नेऊन सोडणार आहे. त्याला सोडत तर काही नाही, तो फक्त पैसे घेतोय, लक्षात ठेवा. आई जगदंबा काय बोलते, तू इथे नाही आला तरी चालेल, मनात अंतःकरणात मी वास्तव्य करून आहे, तिथे नमस्कार केला तरी तो नमस्कार मला पोचतोय. आणि तिथे जाऊन तुम्ही अधर्म करून पैसा देऊन लाईनीत जाऊन परत दर्शन करता, मग ते किती योग्य आहे, अयोग्यच आहे. ते देव प्राप्त नाही होत त्याच्याने. दिखाव्यासाठी तुम्ही चाललाय हेही दिसतंय देवाला. तेच पैसे 200 500 असू दे, माझं एवढंच सांगणं आहे, ज्यांना कुष्ठरोग झालेले आहे, जे आंधळे आहेत, जे लुले आहेत, लंगडे आहेत, जे कानाने बहिरे आहेत, त्यांना तेच पैशाने काहीतरी खायला द्या, घालायला कपडे द्या. बघा आई जगदंबा प्रसन्न होते. अधर्म करून तुम्ही पैसे देऊन तिथे आईचं दर्शन घेता म्हणजे आई प्रसन्न होत नाही. हे माणसाने केलेली सगळी धारणा आहे. पैसे दिल्यावर आईचं दर्शन होतंय, आई दर्शन देत नाही. मूर्ती तेवढं बघू शकता, साक्षात्कार आईचं दर्शन होणं कठीण आहे. साक्षात्कार आईचं दर्शन होईल कधी, जर का तुम्ही त्याच पैशाने कोणाचं तरी अश्रू पुसणार, कोणाला तरी पुस्तक घेऊन देणार, कोणाला आंधळ्याला काठी घेऊन दिला, कोणाला चालायला होत नाही त्याला व्हीलचेअर घेऊन दिला, त्याच्याने आई प्रसन्न होते. हे लक्षात ठेवा, ते तुमच्या हातात आहे. अधर्मयुक्त कर्म करायचं का धर्मयुक्त कर्म करायचं, कारण माझ्या प्रत्येक बोलण्यात धर्म असणारच, हे लक्षात ठेवा.